नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब। रविवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे यांचा जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्तानं राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व 100 कवींचं कवी संमेलन रोटरी सभागृह गंजमाळ नाशिक इथं मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जावेद पाशा कुरेशी, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश चंदनशिवे, भारतातील सुप्रसिद्ध गायक डॉक्टर कीर्तिमालिनी जावळे, उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, डॉक्टर संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, निलेश पाटील गट शिक्षणाधिकारी नाशिक, जयश्री सोनकवडे जाधव उपायुक्त समाज कल्याण पुणे, लक्ष्मण महाडिक ज्येष्ठ साहित्यिक व कवी संमेलनाध्यक्ष नाशिक असे विविध मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन झालं। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका साधनाताई मेश्राम यांनी केलं। आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार, शाल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे, अध्यक्ष पुष्परत्न साहित्य समूह नाशिक यांनी केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे धन्यवाद व्यक्त केले। तसंच आपल्या कविता संग्रहाचा जन्म, त्यातील जीवनविषयक कविता तर काही अंशी प्रेमविषयक जाणीवा व्यक्त होतात। पुष्परत्न साहित्य समूहाची आतापर्यंतची वाटचाल विशद केली। डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी सांगितलं की प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचा कविता संग्रह आजच्या समाजाला आदर्शवत असा आहे। जास्तीत जास्त साहित्यिक वाचकांनी वाचलंच पाहिजे असा आहे। कीर्तिमालिनी जावळे यांनी जगायचं राहूनच गेलं हे कविता संग्रहाचे शीर्षकच खूप छान आहे असं नमूद केलं। प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्या कविता या सर्वांच्या अनुभवाच्या कविता वाटतात। तसं त्यांच्या कवितेत विद्रोह, प्रेम, जीवन असे विविध मूल्ये दिसतात। अशा प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्या या कवितेवर भरभरून महाराष्ट्रातील साहित्यिक, कवींनी शुभेच्छा पाठवल्या तर काहींनी प्रत्यक्ष भेटी दिल्या। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध कार्यात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा सन्मान सोहळा यावेळी करण्यात आला। यामध्ये निलेश पाटील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर कीर्तिमालिनी जावळे पुष्परत्न काव्यभूषण, जयश्री सोनकवडे जाधव प्रशासकीय अधिकारी, विजयकुमार मिठे पुष्परत्न काव्यभूषण, डॉक्टर वेदश्री थिगळे पुष्परत्न काव्यभूषण, डॉक्टर प्रतिभा जाधव पुष्परत्न काव्यभूषण, प्रशांत केंदळे, डॉक्टर किशोर वाघ, वर्षा इंगळे, संजय पाटील, पंडितराव जगताप, सुमा शिंदे, सुधाकर चव्हाण, डॉक्टर रामेश्वर वर्षीळ असे व इतर कार्यवीरांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले। त्यानंतर 100 कवींचे बहारदार कवी संमेलन रंगलं। त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, शहापूर, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, पुणे, पिंपळनेर, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून कवी, कवयित्रींनी प्रेम, जीवन, स्त्री, राजकारण, शिक्षक, अंधश्रद्धा, निसर्ग, परमेश्वर तर काहींनी महापुरुषांचे जीवन व पुष्परत्न व प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्यावर कविता सादर केल्या। तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक किशोर वाघ यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांचं गीत गाऊन सर्वांच्याच मनात समतेचा मळा फुलवला। या कार्यक्रमास प्रचंड संख्येने महाराष्ट्रातील कवी, साहित्यिक, रसिक, वाचक, मित्रमंडळी, नातेवाईक, विद्यार्थी व नमस्ते फाउंडेशन नाशिकच्या अध्यक्षा स्नेहल देव, विश्वसुंदरी संगीता खैरनार आवर्जून उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन दीपकजी आहिरे सर व कवी संमेलनाचं बहारदार सूत्रसंचालन सीमा राणी बागुल यांनी केलं, तर आभार प्रदर्शन कविता बिरारी यांनी केलं। अतिशय बहारदार प्रतिसादानं हा कार्यक्रम संपन्न झाला। आज नाशिकात, नागपूरवरून आम्ही डॉक्टर आनंद आहिरे यांचं जगायचं राहून गेलं या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी आलोत। त्यांनी सन्मानानं अध्यक्षपद या कार्यक्रमाचं आम्हाला दिलं, त्याबद्दल डॉक्टर आहिरे सरांचं आभार व्यक्त करतो। बहुत लंबी चली जिंदगी, चंद लाइनों में मुख्तसर समझ में आई जिंदगी। आयुष्य खूप मोठं असतं, पण खरंच या आयुष्यात जगायचं राहूनच जातं। अंतर्मनाची ही कळा डॉक्टर आहिरे यांच्या काव्यसंग्रहात पदोपदी आपल्याला दिसून येतं। त्याच्यावर समीक्षा विश्लेषणाच्या कार्यक्रमात होणार आहे। दिग्गज लोक महाराष्ट्रातली या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला यावी, यातच या काव्यसंग्रहाच्या अंतर्ताकदीची कल्पना आपणाला येते। हा आनंद सोहळा आहे, कारण प्रकाशनानंतर भव्य कवी संमेलनसुद्धा आहे। डॉक्टर आनंद आहिरे यांना पदोपदी यश लाभो, सर्वांच्या वतीने हे शुभेच्छा देतो। मी प्राध्यापक जावेद पाशा, नागपूर। प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचा दुसरा काव्यसंग्रह हा जो आहे जगायचं राहून गेलं, त्याच्या काव्यसंग्रहाचं आज प्रकाशन होत आहे। खरं तर पुष्परत्न साहित्य मंच त्यांनी चालवलेला अतिशय महत्त्वाचा आणि चांगला असा हा मंच आहे आणि या ठिकाणी
हा जो काही कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, उद्घाटक म्हणून आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय जावेद पाशा सर नागपूरहून आलेले आहेत. आपणा सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातल्या मुस्लिम मराठी साहित्याचे ते प्रवक्ते आहेत आणि त्यांच्या हस्ते या आनंद अहिरे सरांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम दिमागदार सोहळा होत आहे आणि साहित्याची आणि साहित्य संमेलनाची जी काही मुहूर्तमेढ यांनी रोवलेली आहे आणि त्याची एक घोडदौड चालू आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी अरुण घोडेराव, सिन्नर, काफिरनामा. अहिरे माझा जगायचा राहूनच गेलं हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. त्या कविता संग्रहाला आज नाशिकमध्ये गंजमाळ रोटरी सभागृह येथे डॉक्टर जावेद पाशा कुरेशी, माननीय जावेद पाशा कुरेशी साहेब कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे. डॉक्टर गणेशचंदन शिवे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. डॉक्टर संघर्ष सावळे, अर्थशास्त्र विभाग, औरंगाबाद विद्यापीठ हेही प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. तसेच डॉक्टर कीर्तिमालिनी जावळे यासुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. असे विविध महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रमुख पाहुणे, उद्घाटक, अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे आणि अतिशय सुंदर आणि बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा गुणगौरव सोहळासुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील 100 कवी या ठिकाणी आपल्या बहारदार कविता सादर करणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम माझ्या कविता संग्रहाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी आणि भारतातील, महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी, प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. समवेत आमच्या अरुण घोडेराव सर या ठिकाणी आहे. नाशिकमधील दिग्गज साहित्यिक कवी या ठिकाणी आलेले आहे. तर सर्वांचं मी शब्द सोमनाने या ठिकाणी स्वागत करतो. मेरा नाम डॉक्टर कीर्तिमालिनी विठ्ठलराव जावड़े, सदर शोबे उर्दू, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी औरंगाबाद से हूँ और ख़ास तौर से डॉक्टर आनंद अहिरे की किताब जगायचं राहूनच गेलं इसके इफ्तिताह के लिए हम यहाँ आए थे. और सर आपको दिली मुबारकबाद देते हैं हम अपनी जानिब से, अपने शोबे की जानिब से, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की जानिब से कि आप इसी तरह से ज़ोर कलम और बढ़ाए और दूसरी किताब की तैयारी में जो लगे हुए हैं वो जल्द ही मंजर आम पर आए. बहुत बहुत मुबारक सर, आपको बहुत मुबारक. और नमस्कार, मी सौ संगीत खेळणार, मिसेस ग्लोबल युनिवर्स दुबई विनर 2021. आज आनंद अहिरे सर यांच्या कवी संमेलनात जगायचे राहून गेले या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनासाठी संपूर्ण मराठवाड्यातनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक कवी उपस्थित राहिले. त्यांचे कार्यक्रम अतिशय भव्य, दिव्य आणि सुरेख असतात, याबद्दल काही वादच नाही. मी स्वतः 1-2 प्रोग्रामला त्यांची चीफ गेस्ट होते, तर मला माहिती आहे सरांचे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि सुरेख असतात. आणि सरांच्या अकॅडमीत म्हणजे अहिरे अकॅडमी आणि सरांच्या प्रोग्राममध्ये एक से बढ़कर एक हिरे, कवी आणि कवयित्री यांची सांगड एकदम सुंदर प्रकारे जोडून येते. तर सरांच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कवी संमेलन ठेवलं आहे, त्या कवी संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने मी उपस्थित आहे. खरं तर लिहिणाऱ्या हाताला बळ देणं, कविता लिहिणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक कवींना त्यांनी या ठिकाणी पाचारण केलं आहे आणि त्यांच्या कवितेला व्यासपीठ देणं म्हणजेच रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदरसं माध्यम. आणि गेले अनेक प्रयोग ते वर्षभर दर महिन्याला वेगवेगळं कवी संमेलन घेत आहे. आजच्या ह्या कवी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्याच कवींचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देतो. तर आज जो हा कवितेचा जो कार्यक्रम आहे त्याला माझ्या वैयक्तिक, माझ्या कुटुंबियाच्या, आमच्या सर्वांच्या खूप 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 शुभेच्छा. आनंद अहिरे यांनी आयोजित केलेले हे जे कवी संमेलन आहे आणि पुरस्कार वितरणाचा पण कार्यक्रम आहे, या ठिकाणी त्यांनी मला पुष्परत्न काव्य पुरस्कार दिलेला आहे. त्यातून अहिरे सरांचं काम फार मोठं आहे, मी ते वाचत असतो माध्यमांमधून. तर आमचा जे सन्मान होतो आहे, माझ्याबरोबर अनेक कवी आहेत, आमचे मित्र आहेत, लक्ष्मण महाडिक सर, ते कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे आणि या संमेलनामधून आम्ही फार असा छान असा आनंद घेणार आहोत. वृत्तसंकलन अधिकारी न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक.